I was on the way to सोलापुर और मैं एक रैंडम खेत में आया जहाँ पे मुझे 2 लड़कियां दिखी जो खेत में काम करती है और उनको IAS और IPS ऑफिसर बनना है. काय तुमचं नाव काय? माझं नाव नम्रता दत्तुगुडे. तू? माझं नाव अमृता दत्तुगुडे. आणि तुम्ही ते रोज काम करता इथे? हो. मग तुम्ही कोणत्या शाळेत होता? डॉक्टर भोजने पब्लिक स्कूल. मग प्रिपरेशन चालू केलंय? हो. हे तुमचं घर आहे? हा. चला जाऊया. इथे अभ्यास करतेस असे कोणते ऑफिसर आहे जे तुझ्या डोक्यात आहेत? म्हणजे किरण बेदी वगैरे पहिली महिला IPS ऑफिसर झाल्यात कारण एवढी जिद्द होती त्यांच्यात. मला पण त्यांच्यासारखंच मग बनायचं. इथे काय काय प्रॉब्लेम येतात आपल्याला अभ्यास करताना? लाईट नसते. फक्त 8 तास असते दिवसात. एवढे आई वडील आमच्यासाठी कष्ट करते, त्यांच्या कष्टाचं काय तर फळ द्यायचं आम्हाला. वार्षिक तुमची कमाई किती होते? एक 30-40 हजाराचं. 20 वर्षानंतर एक चित्र बघता, त्या चित्रामध्ये काय चाललंय? दोन्ही मुले चांगला क्लास 1 अधिकारी झालेले असतील त्यावेळेस हे आमचं पत्र्यात शेड नसून चांगली मोठी हवेली असेल. ते IAS ऑफिसर झाला, IPS ऑफिसर झाले, कोणता एक बदल घडवायला पाहिजे? होतकरू गरजेवंत जे आहेत त्यांना त्यांनी 100 ना 100% मदतच करायला पाहिजे. तुम्हाला पूर्ण विश्वास? मला 100% माझ्यापेक्षा जास्त त्यांच्यावर विश्वास आहे. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही आयुष्यात बघितली आहे आणि तुमच्या पोरींनी नाही बघितली पाहिजे? आमच्या असं रुपये इन्व्हेस्टमेंट आहे बाबा एफडी आहे कधी तुम्ही कुठल्याही बँकेत बघा आम्ही कर्ज बाजारात राहणार आणि हेच कर्ज बाजारी त्यांच्या वाट्याला कधीच येणार नाही. अभ्यास करायला आवडतं की स्वयंपाक करायला? अभ्यास करायला. मग हे सगळं कशाला करतेस? हे बस आमच्यावर. तुम्ही रोज किती वाजता वाटतं? सकाळी 5:04ला 4ला. कधीपासून? नर्सरी LKG पासून. 8 वर्षापासून रोज 4 वाजता उठता. तुम्ही पुढच्या वेळेस जर याल ना त्यावेळेस मुलीचं अर्ध प्रिपरेशन झालेलं असेल. पक्का? पक्का म्हणजे पक्का. क्या बात आहे. भेटू मग नेक्स्ट टाइम. हो सर.